नमस्कार, मी गिरीश निकम. सत्यमेव जयते या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राज्यभरातल्या विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे हिंदी सक्तीला जो विरोध होतोय त्या संदर्भातील. दोन्ही ठाकरे बंधूंचे एकाच मुद्द्यावर सूर जुळलेत. मात्र दोघांनीही एक अजेंडा असतानाही स्वतंत्र आंदोलनाची घोषणा केली. नेमकं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी काय म्हटलंय पाहूयात एक खास रिपोर्ट. हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही. ही भाषिक आणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी सरकार विरोधात रणशिंग फुंकलंय. हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकच सूर आळवत असले तरी दोन्ही पक्षांनी आंदोलनाच्या तारखा मात्र वेगवेगळ्या जाहीर केल्यात. मी दीपकजी आपल्या या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतो आहे. मी तर तुमच्या सोबत आहे, शिवसेना सोबत आहे, पण त्याच बरोबरीने मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे. हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही. आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना, त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार, आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार. ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या. कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. हे वाक्य तुम्हाला 6 तारखेला कळेल. राज्यात पहिलीपासून त्रिभाषिक सूत्रानुसार हिंदी सक्ती करण्यात आली. त्याला मनसे आणि ठाकरे गटानं विरोध केलाय. तर आता पावसाळी अधिवेशनाच्या आधी 5 जुलैला राज ठाकरेंनी हिंदी सक्ती विरोधात मोर्चाचं तर 7 जुलैला ठाकरे गटानं आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. माझं उद्धवजींना एवढंच सांगणं असेल की मराठी भाषेमध्ये टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत. त्या अलंकाराचा त्यांनी उपयोग केला तर अधिक चांगलं होईल. यापेक्षा जास्त मला काहीच सांगायचं नाही. कारण हिंदी सक्ती नाहीच, मराठी सक्ती आहे. हिंदी ऑप्शनल आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या हितासाठी सगळे मतभेद विसरण्यास तयार असल्याचं वक्तव्य केलं होतं. तर राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर युतीच्या चर्चेला ब्रेक लागला होता. आता मात्र दोन्ही पक्षांचं हिंदी सक्तीला विरोध या मुद्द्यावर एकमत झालंय. तर राज ठाकरेंनीही उद्धव ठाकरेंना आंदोलनासाठी आमंत्रण देणार अशी भूमिका घेतली. त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या मोर्चाला हजेरी लावणार की दोन आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरे बंधूंचे मार्ग वेगवेगळे होणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. आता उद्धव ठाकरेंच्या घणाघाती आरोपांकडे. राज्यात भाजपकडून भाषिक आणीबाणी लादली जाते असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. आमचा विरोध हिंदी भाषेला नाही तर हिंदी सक्तीला असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर पहिलीपासून हिंदी सक्ती कशासाठी असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय. हिंदी सक्तीची याचा अर्थ तुमचा जो एक छुपा एजेंडा आहे की कालांतराने ते त्यांचं आधी होतं एक निशाण एक प्रधान एक विधान म्हणजे मीच, हा जो त्यांचा आहे. आणि नड्डा जे बोलले होते की कालांतराने देशामध्ये एकच पक्ष राहील, म्हणजे हे सगळं एकाधिकारशाहीकडे यांचं ही वाटचाल सुरू आहे. कालच त्यांनी आणीबाणीला झालेल्या 50 वर्षाचा उल्लेख केला. आता ही भाषिक आणीबाणी ते लागत आहे. ही भाषिक आणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत. असं काय हिंदीमध्ये ठेला टाकायचंय म्हणजे काय करायचंय का? डायरेक्ट आता 1ली ते 5वी हिंदी घेतलं की लगेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आम्हाला काम मिळणार आहे? काय आहे तुमचं? काय वाकडं झालं? 5वी नंतर हिंदी आणि संस्कृत हे ऑप्शनल भाषा होत्या ना. याच्यात आजपर्यंत सगळ्या शिक्षण पद्धती सगळेच जण त्याच्यातच तयार झाले ना. 5वी नंतर हिंदी घेऊन, मला असं वाटतं हिंदी घेऊन म्हणण्यापेक्षा हिंदी ऑप्शनल असताना हिंदी संस्कृतमध्ये शिकून दादा भोसे झाले का शिक्षण मंत्री? मग विचारलं होतं त्या काय क्रेडिट रेटिंगमध्ये दादा भोसे स्विमिंग येतं का म्हणून. तर याच मुद्द्यावर आता कलाकारांना देखील आवाहन करण्यात आलंय. त्रिभाषा सूत्राच्या निर्णयाविरोधात कलाकार आणि खेळाडूंनी पुढे यावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय.
तर 5 जुलैच्या मोर्चाला कुणाचा पाठिंबा मिळत नाही, मोर्चात कोण येत नाही हे बघतोच, अशा शब्दात राज ठाकरे कडाडले. चित्रपट सृष्टीतले विशेषतः मराठी, मग त्याच्यात मोठी मोठी नावं आहेत, त्यांनी सुद्धा उतरायला पाहिजे, खेळाडूंनी उतरायला पाहिजे, साहित्यिक तर आलेच, अगदी वकील असतील, सगळ्यांनीच जे जे मराठी भाषेचे पुत्र आहेत, सुपुत्र आहेत, मग ते मुलं मुली दोन्ही, आणि मराठी भाषा त्यांना त्यांच्या हृदयात आहे, त्यांची मातृभाषा आहे, आणि मराठी भाषेवरती जे प्रेम करतात ते पक्षभेद विसरून अगदी भाजपमधले सुद्धा अस्सल मराठी माणसं, कारण भाजपमध्ये आता अस्सल लोक शोधणं हा सुद्धा एक संशोधनाचा विषय झालेला आहे. हा जो कट आहे याला कटच म्हणेन मी, महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी, भगिनींनी, मातांनी, त्या विद्यार्थ्यांनी, सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे. इथे कोणताही झेंडा नसेल, फक्त मराठी हा एक अजेंडा असेल. आणि अशा वेळेला मला हेही बघायचं आहे की कोण कोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत, इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोण कोण सामील होत आहेत, आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचं आहे. एकीकडे ठाकरे बंधूंकडे आवाहन केलं जाते कलाकारांना, खेळाडूंना, दुसरीकडे मनसेनं आता ठाकरे सेनेला हिंदी सक्ती विरोधात जो मोर्चा निघणार आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिलंय. वेगवेगळे मोर्चे निघायला नको, एकच मोर्चा हवा अशी भूमिका मनसेनं घेतल्याचं समजतंय. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना जे निमंत्रण दिलंय त्यात उद्धव ठाकरे निमंत्रण स्वीकारणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान मनसेच्या निमंत्रणावर उद्या ठाकरे सेनेची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. नाही, मुळात असं आहे की हा मोर्चा काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाही आहे. हा जो मोर्चा आहे हा मराठी माणसाचा मोर्चा आहे. मराठी माणूसच याचं नेतृत्व करणार आहे. कुठल्याही प्रकारचा राजकीय अभिनिवेश न ठेवता मोर्चात सगळ्यांनी सहभागी व्हावं. मग ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, UBT शिवसेना असेल, बाळासाहेबांची शिवसेना असेल, अगदी भारतीय जनता पक्षाचेही काही कार्यकर्ते असतील की ज्यांची ही ठाम भूमिका असेल की महाराष्ट्रामध्ये मराठीच भाषा असली पाहिजे, हिंदी भाषेची सक्ती असता कामा नये पहिलीपासून. ते सगळे असतील, शिक्षक तज्ञ असतील, साहित्यिक असतील, मराठी कलाकार असतील, या सगळ्यांनी सहभागी व्हावं ही आमची प्रमुख भूमिका आहे. पुढे आता पवारांच्या भूमिकेकडे. हिंदी भाषा सक्तीबाबत ज्येष्ठ नेते शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली. प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी सक्ती करू नका, 5वी नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही असं शरद पवार म्हणाले. यावेळी ठाकरे बंधूंच्या भूमिकेचंही पवारांनी स्वागत केलं. प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी सक्तीचं करू नये. 5वीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही. हिंदी देशाचा एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो आणि त्यामुळं हिंदीला एकदमच त्याच ठरवायचं कारण नाही. तर मुलांचा एका विशिष्ट वयामध्ये भाषा किती आत्मसात तो करू शकेल, त्याचा किती भाषेचा जोर टाकावा लागेल याचा विचार सुद्धा करावा लागेल. पवारांच्या भूमिकेनंतर वळूया आपण आता नाराज भास्कर जाधवांच्या बातमीकडे. ठाकरे गटातील नाराज आमदार भास्कर जाधवांनी आता अप्रत्यक्षपणे राऊतांविरोधात स्टेटस वॉर छेडलंय. मात्र जाधवांचं स्टेटस काय आणि त्यांच्या मातोश्रीवरील वारीमध्ये नेमकं काय घडलंय यावरचाच हा खास रिपोर्ट. भास्कर रावांच्या दिव्याला कुणाचं तेल? जाधवांची मातोश्री वारी कशासाठी? आता जाधव राऊत आमने सामने. दीपक को घी तब चाहिए जब वो जल रहा हो, बुझने के बाद घी डालना व्यर्थ है, असं स्टेटस ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधवांनी व्हॉट्सअपवर ठेवलं आणि राजकीय वर्तुळात या स्टेटसची चांगलीच चर्चा रंगली. पक्षात वारंवार डावललं जात असल्यानं ते नाराज आहेत आणि ही नाराजी त्यांनी संधी मिळेल तेव्हा व्यक्त केली. कार्यकर्ते कमी होतात म्हणून निवृत्ती घ्यायचं काहीच कारण नाही. 39 जागांपैकी मी एकटा निवडून आलो, परंतु शेवटी आता 8 वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा, यापेक्षा वेगळं काही कारण नाही. 2019 साली मला मंत्रिमंडळामध्ये
घ्यायला हवं होतं का नको होतं? सगळ्यात जास्त जुना, सगळ्यात जास्त वेळा निवडून आलेला संतोष सगळे मीच होतो ना, मला घेतलं नाही, तो माझा अधिकार होता. मात्र यावेळी भास्कर जाधवांनी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसची संजय राऊतांनीच दखल घेतली. चांगले आहेत वाक्य, म्हणजे इंटरेस्टिंग वाक्य आहेत. पूर्वीच्या मराठी साहित्यामध्ये वि स खांडेकर, नासी फडके, नास इनामदार, श्रीनाथ पेंडसे असे जे सगळे लेखक होते त्याच्यामध्ये असे खूप अलंकारयुक्त वाक्य आणि भाषा होत्या. आणि भास्कर जाधव चांगले वाचक आहेत, त्याच्यामुळे त्यांची भाषा जी आहे ही अत्यंत वैभवशाली भाषा आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेकांना स्थान मिळालं नाही, सुनील राऊतांना मिळालं नाही, त्यांचा हक्क होता म्हणून आम्ही रडत बसलो का? नाही, ठीक आहे, पक्षाची भूमिका आहे. राऊतांच्या विधानानंतर जाधवानी पुन्हा आपलं व्हॉट्सअप स्टेटस बदललं. बिना शिकायत और बिना निंदा किए एक दिन बीता कर तो देखिए, खुशी शांति और सुकून कहीं ढूंढनी नहीं पड़ेगी, अपने आप मिल जाएगी, असं म्हणत जाधवानी स्टेटसमधून राऊतांना घरचा आहेर दिलाय. मुळात गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधवांचं सुरू असलेलं नाराजी नाट्य काही संपलेलं दिसत नाही. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नाराज भास्कर जाधव निवृत्तीचा मार्ग स्वीकारतात की ठाकरेंची साथ सोडून सत्तेच्या आश्रयाला जातात, यावर कोकणातील सत्तेची गणितं अवलंबून असणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. जाधवांच्या नाराजीनंतर आता वळूया आपण लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्याकडे. वाचाळवीर भाजपचे आमदार बबनराव लोणीकर पुन्हा एकदा बरळलेत. त्यांनी थेट शेतकऱ्यांचा बापच काढलाय. बबनराव लोणीकरांचं वादग्रस्त वक्तव्य नेमकं काय आहे आणि त्यावरून विरोधकांनी कसं घेरलंय पाहूयात एक खास रिपोर्ट. तुमचे कपडे चप्पल आमच्यामुळे, तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे. भाजपचे आमदार लोणीकरांची मगरुरी. अरे आमच्याच घेतो ना, आमच्याच सगळ्यावर करतो, आम्हालाच बोलतो. लोणीकरांच्या वक्तव्यानं राज्यात संताप. बबनराव लोणीकर जिथं दिसल तर बुटाळ्यानं हाणा, बुटाळ्यानं हाणा. ही संतापाची लाट आहे भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरोधात. कारण शेतकऱ्यांच्या मुलांच्या अंगावर कपडे आणि पायातले बूट हे सुद्धा माझ्यामुळेच असल्याचं सांगत आई, बहीण आणि बायकोविषयी मगरुरीची भाषा त्यांनी वापरली. त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं. नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिलेत. तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे. अरे आमचाच घेतो ना, आमच्याच सगळ्यावर करतो, आम्हालाच बोलतो. केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी, लाडक्या बहिणी आणि वृद्धांसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवते. या योजना कुठल्या पक्षासाठी नाही तर सर्वांसाठी असतात. मात्र लोणीकरांनी माझ्यामुळे आणि मोदींमुळेच तुम्हाला योजनांचा लाभ मिळतोय असं म्हणत सरंजामशाही मानसिकता दाखवली आहे. तर राऊतांनी मात्र मोदी सरकारच्या अपयशाचा पाढाच वाचलाय. पुलगावमध्ये 40 जवानांच्या हत्या झाल्या, त्याही मोदीमुळेच. मुंबई सारख्या शहरातली मोक्याचे भूखंड हे अडाणीला दिले जात आहेत मराठी माणसाच्या घशातून काढून, तेही मोदीमुळेच. जे महाराष्ट्राच्या जनतेला लाचार समजतायत, अस्वाभिमानी समजतायत, मोदींच्या चरणाचे दास समजतायत, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. दुसरीकडे लोणीकरांच्या वक्तव्यावरून सरकारवर टीकेची झोड उठल्यानं अखेर मुख्यमंत्र्यांनी लोणीकरांचे कान टोचले. अशा प्रकारचं विधान करायचा कोणालाही अधिकार नाही. देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळेस सांगतात की मी प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्व हे जर जनतेचे सेवक आहोत तर आम्हाला मालक बनता येणार नाही. त्यामुळे बबनराव लोणीकरांचं जे वक्तव्य टीव्हीवर आलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. लोणीकर बरळल्याचं हे पहिलंच प्रकरण नाही, तर लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका मोठी आहे. बंगल्याचं वीज कनेक्शन कापल्यानं महावितरणच्या अधिकाऱ्याला त्यांनी धमकी दिली होती. जिल्हा बँकेत उपाध्यक्षपद न दिल्यानं टोपेंना फोनवर शिवीगाळ केल्याची क्लिप व्हायरल झाली होती. तर 2020 मध्ये पाणी पुरवठा मंत्री असताना तहसीलदारांचा हिरोईन म्हणून त्यांनी उल्लेख केला होता. सरकारी योजना या जनतेच्या कराच्या पैशातून राबवल्या जातात.
एवढंच नाही तर आमदार आणि खासदारांचं पेन्शनही जनतेच्या टॅक्समधूनच दिलं जातं। मात्र लोकशाहीत मालक असलेल्या जनतेला भिकारी समजण्या इतका मगरूरपणा लोकप्रतिनिधींमध्ये येतो तरी कुठून? या अशा सरंजामशाही मानसिकतेच्या नेत्यांना आता जनतेनंच त्यांची जागा दाखवून द्यायला हवी। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। पुढची बातमी आता अधिवेशनाची। यंदाच्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम आणि वेळापत्रक निश्चित झाले। त्यानुसार आता 30 जून ते 18 जुलै या काळात पावसाळी अधिवेशन होणार आहे। यंदाच्या अधिवेशनात शाळांमध्ये पहिलीपासूनची हिंदी भाषेची सक्ती, शक्तीपीठ महामार्ग आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून सरकारला घेरलं जाण्याची शक्यता आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 29 जूनला प्रथेप्रमाणे चहापानाचा कार्यक्रम होईल। या कार्यक्रमाला विरोधक उपस्थिती लावणार की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। पुढच्या राजकीय रिपोर्टकडे। शक्तीपीठ महामार्गावरून महायुतीतच कुरघोडीचं राजकारण रंगल्याची चर्चा आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एकनाथ शिंदेंच्या रस्ते विकास महामंडळाची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे। ती नेमकी कशी पाहूयात या संदर्भातला एक विशेष वृत्तांत। महायुतीत शिंदेंवर दादांची कुरघोडी, शिंदेंच्या मार्गांची अजित पवारांकडून चौकशी, शक्तीपीठच्या कर्जाला दादांचा विरोध, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गावरून महायुतीतच मतभेद असल्याचं समोर आलंय। सरकारनं शक्तीपीठ महामार्गासाठी हुडकोकडून 12,000 कोटींच्या कर्जाला हमी दिली आहे। याच पार्श्वभूमीवर नियोजन खात्यानं थेट शिंदेंकडे असलेल्या रस्ते विकास महामंडळाचीच पडताळणी सुरू केली आहे। मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नियोजन खात्यानं कोणता अभिप्राय दिलाय पाहूयात। नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी हुडकोनं 12,000 कोटींचं कर्ज मंजूर केलंय। खुल्या बाजारातून 6.75% व्याजदरानं कर्जाची उभारणी केली जाणार आहे। हुडकोचा व्याजदर 8.85% आहे। राज्यावर आधीच 9,32,000 कोटींचं कर्ज आहे। 2025-26 मध्ये 1,54,000 कोटी व्याज भरावं लागेल। शक्तीपीठसाठी 8.85% व्याजदर व्यवहार्य नाही। नागपूर ते गोवा या 802 किलोमीटर लांबीच्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय, तर त्या विरोधात आंदोलनाची ठिणगी पडली आहे। त्यानंतरही सरकारनं शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मंजुरी दिली आहे। एवढंच नाही तर 20,787 कोटींची हमी दिली आहे। त्यापैकी पहिल्या टप्प्यात 12,000 कोटींचं कर्ज मंजूर झालंय। त्यावरच अजित पवारांच्या नियोजन खात्यानं आक्षेप घेत कुरघोडी केली आहे। याआधीच कॅगनंही रस्ते विकास महामंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढलेत। याच मुद्द्यावर राऊतांनी शिंदेंवर हल्लाबोल केलाय। काल 20,000 कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर केले, त्यातले 10,000 कोटी ठेकेदारांच्या माध्यमातून पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वळवले जाणार आहे। हे जे प्रकल्प नवीन नवीन काढले जातात ते ठेकेदारांसाठी काढले जातात, आपले लाडके ठेकेदार, आणि त्या ठेकेदारांच्या माध्यमातून किमान 50% पैसे दलाली ही सरकारच्या लोकांकडे येते। मात्र महायुतीतील कुरघोडीच्या राजकारणाची चर्चा सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकरणी हात झटकलेत। एसआरडीसी कडनं जे महत्त्वाचे प्रकल्प केले जात आहेत त्यावर आता अर्थ खात्याकडनं देखरेख ठेवली जाईल अशा प्रकारची एक माहिती समोर आली आहे। अरे बाबा, ते मला माहित नाही आहे आणि त्याच्याबद्दल माझ्या कानावर काय माहिती आलेली नाही। महायुती सरकारमध्ये शह-काटशहाचं राजकारण सुरू असल्याच्या चर्चा होत असतात। एवढंच नाही तर अजित पवारांकडून शिंदे गटाच्या मंत्र्यांना निधी दिला जात नसल्याचीही तक्रार होत असते। आता शिंदे गटानेही अजित पवारांच्या अर्थ खात्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना मंत्र्यांनाच दिल्याचं म्हटलं जातंय। त्यामुळे आता अर्थ खात्यानं शक्तीपीठ महामार्गावरून केलेली कोंडी कशी फुटणार याकडेच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।
दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरूनच आता पवारांनी फडणवीसांना टोला लगावला, ती बातमी पाहूया। मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार आता आमने सामने आलेत। शक्तीपीठ महामार्गावरून राजकीय विरोध केला तर बधणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला होता आणि त्यावरूनच आता शरद पवारांनी खोचक टोला लगावलाय। देवेंद्र फडणवीसांच्या धमकीमुळे सर्वांची झोप उडाली आहे असं पवार म्हणाले। काही लोकांचा त्या ठिकाणी विरोध असू शकतो, त्यांच्याशी संवाद आम्ही करू। कालच उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आम्हाला संवादाने हे करायचंय, आम्ही संवाद करू, पण राजकीय विरोध जे करतील त्यांना मात्र आम्ही बधणार नाही। मला समजून न घेता, तुम्हाला न सांगताच आता फडणवीस साहेबांनी धमकी दिलेली आहे की ह्याच्यामध्ये राजकारणाला तर याद राखा। सगळ्यांची झोप झाली। फडणवीसांनी सांगितलं याद राखा, तर कसं करायचं? तुम्ही जरा मला पवारांच्या खोचक टोल्यानंतर आता वळूया आपण राजू शेट्टींच्या टीकेकडे। शक्तीपीठ महामार्गामुळे लोकसभेत फटका बसल्यानं विधानसभा निवडणुकीत महामार्गाला स्थगिती दिली। आता ही स्थगिती उठवली आहे, त्यामुळे सरकारचा खरा चेहरा समोर आलाय अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टींनी केली। आणि या महामार्गासाठी सरकार 20,000 कोटीचं कर्ज काढून कर्जबाजारी होणार का असा सवाल देखील शेट्टींनी केला। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 12च्या 12 जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गावरून महायुतीला दणका बसला आणि त्यामुळे घाबरून जाऊन विधानसभेच्या तोंडावर रद्द असं सांगितलं, पण वास्तविक पाहता ती स्थगिती होती आणि ती स्थगिती सुद्धा उठवून पुन्हा सरकारनं आपला खरा चेहरा दाखवलेला आहे। आज सरकारचाच वित्त विभाग म्हणतो की 20,000 कोटी रुपयाचं कर्ज काढणार आहात, त्या कर्जाचं दायित्व सरकारला घ्यावं लागणार आहे आणि राज्याची तशी स्थिती नाही आहे। पण पुढच्या बातमीकडे, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी संध्याकाळी 6 वाजल्यानंतर अचानक वाढलेल्या 76 लाख मतांबाबत दाखल करण्यात आलेली याचिका आता मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली। ही याचिका काल दिवसभर ऐकून आमच्या कामकाजाचा वेळ वाया गेला अशी टिप्पणी देखील हायकोर्टानं केली। पण ही निवडणूक प्रक्रिया खरोखरच पारदर्शक झाली का, यावर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी 3 सवाल उपस्थित केले। या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। आम्ही जे असणारं जजमेंट्स दिल्या त्या लागू नाही म्हणून असणाऱ्या एकाच ह्याच्यामध्ये त्यांनी उडवून लावलं आणि या पिटिशनमध्ये दम नाही म्हणून त्यांनी रिजेक्ट करून टाकला अशी असणारी परिस्थिती आहे। वेळ घालवण्याच्या ऐवजी मी असं म्हणेन की कोर्टाने तपासण्याच्या ऐवजी भलत्याच कुठल्या तरी प्रश्नावरला धरून त्यांनी असणारं हे रिजेक्ट केलेलं आहे। आता रायगडमधील राजकारणाकडे, रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू असताना माजी आमदार अनिकेत तटकरेंनी आदिती तटकरेंचा उल्लेख सर्वांच्या मनातल्या पालकमंत्री असा केलाय। यावेळी शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावलेंना प्रश्न विचारला असता या जिल्ह्यात मनातला पालकमंत्री मीच असल्याचं उत्तर गोगावलेंनी दिलं। राज्याच्या कर्तबगार मंत्री, आपल्या सर्वांची लेक, आपल्या सर्वांची भगिनी, महिला बालकल्याण खात्याच्या मंत्री आणि आपल्या सर्वांच्याच मनातली रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदिताई तटकरे। विकास हा कधीच कुठला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री थांबवत नाही आहेत, परंतु आता जनतेसमोर काही नाही काहीतरी सांगणं गरजेचं आहे। कोण बोलतंय आम्ही मनातले आहोत, मग आम्ही काय ध्यानातले आहोत? आम्ही पण मनातलेच आहोत। कमीत कमी 75% लोकांच्या मनामध्ये भरतशेठ आहे हे कोणाला नाकारता येणार नाही आहे। आणि हे जर तुम्ही आजची जर ही गर्दी पाहिली ही रोजची आहे, आजच नाही आहे, आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये मनातला पालकमंत्री भरतशेठ आहे हे कोणाला नाकारता येणार नाही। पुढच्या बातमीकडे, बातम्या खेड तालुक्यातून आंबोली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला आणि चक्क सरपंचपदी कैलासराव शिंदे यांची बिनविरोध निवड होताच त्यांच्या पत्नीनं त्यांना खांद्यावर उचलून आनंद व्यक्त केला।
यांची मिरवणूक निघाली. यांच्या आनंदाच्या भरात मी त्यांना खांद्यावर उचलून घेतलं. इथून पुढे पण गावचा कारभार चांगला विकासात चालू ठेवतील याची मला खात्री आहे. आता पुढच्या बातमीकडे. बातमी आहे छत्रपती संभाजीनगरातून. मोढा बुद्रुक शिवारामध्ये साचलेल्या पाण्यात बुडून सख्ख्या भाऊ बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 2 दिवसांपासून पावसामुळे शेतशिवारात पाणी साचलं होतं. आज दुपारी गणेश कांबळे यांची 6 वर्षांची मुलगी हर्षदा आणि 2.5 वर्षांचा मुलगा रुद्र साचलेल्या डबक्याजवळ खेळत असताना ही दुर्घटना घडली. पाण्यात जाऊन त्याचा तोल गेला, ते बुडाले. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होते. 2 चिमुरड्यांचा मृत्यू झालेला आहे. राज्यभरातल्या बातम्यांचा वेध घेतल्यानंतर आता एक वेगळी बातमी. 5 जुलैला महाविनाश होण्याची भविष्यवाणी वर्तवल्यानं अनेकांनी धसका घेतलाय. कोणी भाकीत वर्तवलंय आणि त्याचे काय परिणाम होत आहेत पाहूया याबाबतचा एक खास रिपोर्ट. 5 जुलैला मोठा विनाश होणार. नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका. विमान प्रवास रद्द. सध्या जगात अस्थिरतेचं वातावरण आहे. भारत, पाकिस्तान, इराण, इस्रायल, रशिया, युक्रेन या देशांमधल्या तणावाच्या स्थितीमुळे जगावर 3ऱ्या महायुद्धाची टांगती तलवार आहे. दुसरीकडे कोरोना आणि इतर आजारांच्या संकटाचीही टकटक सुरू आहे. अशा स्थितीतच एका भविष्यवाणीनं जगाची झोप उडवली आहे. 5 जुलैला मोठी आपत्ती येणार आहे हे भाकीत वर्तवलंय नवीन बाबा वेंगानं. जगाला धडकी भरवणारं हे भाकीत वर्तवणारा नवीन बाबा वेंगा आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला असेल. कारण 1911 मध्ये बुल्गारियामध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा या दृष्टीहीन महिलेची भविष्यवाणी जगात प्रसिद्ध आहे. पण ही नवीन बाबा वेंगा आहे जपानमधील मंगा कलाकार रयो तात्सुकी. तात्सुकीनं तिच्या 1999च्या मंगा द फ्युचर आय सॉ मध्ये एक इशारा दिला होता. 5 जुलै रोजी जपानमध्ये मोठ्या आपत्तीची भविष्यवाणी केली होती. जपान आणि फिलिपिन्स दरम्यान समुद्राच्या तळातील भेगा 2011च्या तोहोकू भूकंपापेक्षा मोठ्या लाटा निर्माण करतील असं भाकीत आहे. 2030 मध्ये विषाणूंचा मोठा धोका असल्याचा इशाराही दिलाय. तात्सुकीनं यापूर्वी 2011चा तोहोकू भूकंप, राजकुमारी डायना आणि फ्रेडी मर्क्युरी यांचा मृत्यू या जागतिक घटनांसह कोरोना साथीच्या आजाराची भविष्यवाणी देखील केली होती. आता तात्सुकीच्या 5 जुलैच्या भाकितामुळे हाँगकाँगसह अनेक देशांमध्येही चिंता निर्माण झाली आहे. कारण जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीच्या काळात हाँगकाँग ते जपान विमान बुकिंगमध्ये 83% घट झाल्याचं वृत्त आहे. काही जण देश सोडून जाण्याच्या तयारीत असल्यानं जपानच्या प्रशासनानं जनतेला घाबरून न जाण्याचं आवाहन केलंय. दुसरीकडे भारतातल्या ज्योतिष तज्ञांनीही ग्रहांच्या स्थितीनुसार सावधानतेचा इशारा दिलाय. मंगळ, राहू आणि केतू यांची अशुभ युती आहे. त्यामुळे देशात आणि जगात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. मंगळाच्या अशुभ प्रभावामुळे भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतातही 28 जुलैपर्यंतचा काळ संवेदनशील असल्यानं नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय. तर काही तज्ञांनी शनी आणि मंगळाच्या युतीमुळे अपघात होऊ शकतात, त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिलाय. एकूणच या वेगवेगळ्या भाकितांमुळे येऊ घातलेला जुलै महिना जगाचं टेन्शन वाढवणार आहे. मात्र असं असलं तरी या भाकितांवर अवलंबून राहायचं का याचा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. भविष्यवाणीवरच्या स्पेशल रिपोर्ट नंतर पुन्हा एकदा आपण राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. बातमी आहे कोकणातून. समुद्रातील भरतीचं पाणी आता गणपतीपुळेच्या प्रसिद्ध गणेश मंदिरात गेलेलं आहे. बघा, रत्नागिरी जिल्ह्यातली बातमी आहे. गणपतीपुळे मंदिराच्या बाहेर प्रसाद रांगेपर्यंत समुद्राच्या लाटांचं पाणी आलंय. अजस्र लाटा गणपतीपुळे मंदिराच्या जवळच्या गेटपर्यंत आले. त्याचा देखील आता व्हिडिओ समोर आलाय. कोकण किनारपट्टी भागात आज 5.25 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या. गणपतीपुळे मंदिराच्या प्रसाद रांगेच्या ठिकाणचा देखील मंडपाचं नुकसान झालेलं आहे. आपण ते दृश्य बघतोय.
प्रसिद्ध अशा गणपती मंदिरात देखील समुद्राचं पाणी आत शिरलेलं आहे. आज जास्त उंचीच्या लाटा येतील असा अंदाज हवामान खात्याने दिला होता. समुद्रातील अजस्र लाटांमुळे गणपतीपुळे मंदिरात पाणी आलेलं आहे. बातमी रायगडमधून आता. श्रीवर्धन तालुक्यात समुद्राला उधाण आलंय. समुद्रात उंच लाटा उसळतायत. सध्या किनारपट्टी भागात वेगानं वारे वाहत आहेत. त्यामुळे जे किनारपट्टीजवळ जे नागरिक राहतात त्यांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कोकणानंतर जाऊया आपण आता विदर्भात. वर्धा जिल्ह्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या तिघांची सुखरूप सुटका करण्यात आली. यावेळी तालुक्यातल्या डिगडो इथे तिघेजण यशोदा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात अडकले होते. यामध्ये एक शाळकरी मुलगा देखील होता. त्या तिघांना बचाव पथकानं दोरीच्या सहाय्यानं सुखरूप बाहेर काढलं. या गावात तालुका पातूर जिल्हा बातम्या अकोल्यात. पातूर तालुक्यातल्या झरंडी गावाला पाण्यानं वेढा घातला आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. अकोला जिल्ह्यासह वाशिम जिल्ह्यात देखील 2 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आलेला आहे. दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यात देखील पावसाचा कहर पाहायला मिळतोय. कांचनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे मुंबई महामार्ग अनेक तासांपासून ठप्प आहे. अनेक वाहनं या पाण्यात अडकलेली आहेत. त्याची दृश्य समोर आलेली आहेत. बुलढाण्यातल्या मेहकर तालुक्यात पावसाचा कहर आहे. मुसळधार पावसामुळे लघु प्रकल्प तुडुंब भरले. नदी नाल्यांना पूर आलाय. मारुती पेठ भागात कालवा फुटल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालं. पेरणी झालेल्या शेतात पाणी साचलंय. काही भागात शेती खरडून गेलेली आहे आणि त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय. वाशिम जिल्ह्यात गेल्या 20 तासांपासून मुसळधार पाऊस बरसतोय. नदी नाले तुडुंब भरल्यानं अनेक ठिकाणी पूर आलाय. दुसरीकडे नागपूर संभाजीनगर महामार्गावर उतावळी नदीला पूर आल्यामुळे तिथली वाहतूक ठप्प झाली. अनेक तासांपासून इथली वाहतूक ठप्प झाली आहे. 2 मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. बातम्या वाशिम जिल्ह्यातून मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. कुकसा गावाजवळ उतावळी नदीला पूर आला. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दरम्यान या पुराच्या पाण्यातून नागरिकांनी जीव धोक्यात घालून प्रवास केला. काहींनी आपली वाहनं घेऊन पुलावरील साचलेल्या पाण्यातून प्रवास केला. तिची दृश्य समोर आली. मात्र अशा धोकादायक पद्धतीने प्रवास करू नका असं आवाहन प्रशासनानं केलं. परंतु उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्ह्याला पावसानं झोडपलंय. सलग 3ऱ्या दिवशी पाऊस बरसतो. या पावसामुळे सातपुड्याच्या दुर्गम भागात नद्यांना पूर आलाय. महाराष्ट्र गुजरात सीमेवर असलेल्या वरफळी नदीला पूर आलाय. पुराचं पाणी गावात शिरलं. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. बातम्या कोल्हापूर जिल्ह्यातून. पंचगंगेच्या पाण्यात कार अडकली होती. शिंगणापूर हनुमंतवाडी रस्त्यावरील घटना. शर्थीचे प्रयत्न करत महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी गाडीसह ड्रायव्हरला सुरक्षित बाहेर काढलं. पंचगंगेच्या पुरात ड्रायव्हरनं गाडी घालत आततायीपणा केला होता. तासाभराच्या प्रयत्नानंतर ड्रायव्हरला सुखरूप बाहेर काढण्यात आलं. मात्र पुण्यातून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासात मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक, कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुणे जिल्ह्याला हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग म्हणजेच कोकणातल्या 3 जिल्ह्यांना आणि साताऱ्याला मुसळधार पाऊस पडेल असा इशारा आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन आता प्रशासनानं केलं. राज्यातल्या बातम्या पाहिल्यानंतर आता आपण थेट मनालीमध्ये जाऊया. कुलू मनाली भागात देखील ढगफुटी झाली आहे. त्यामुळे भूस्खलन झाल्यानं अनेक घरं, गाड्या वाहून गेल्यात.
काही दिवसांमध्ये ट्रक देखील वाहून गेल्याचं दिसतंय। या ठिकाणी मोठी भीषण पूरस्थिती निर्माण झालेली आहे। कुलूमध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांचे हाल होत आहेत। दरम्यान सेंच खोऱ्यातील रैला बिहाली इथे पूरग्रस्त भागात आता NDRF कडून शोध कार्य सुरू घेण्यात आले। बेपत्ता झालेल्या 3 जणांचा शोध घेतला जातो। बहुत ज्यादा तबाही लाते हुए सिउंड, ये देखो काली माता का मंदिर बच गया, बाकी सब कुछ चले गया। वो ये लेफ्ट में स्कूल है, स्कूल पूरा पुल गया। मध्ये ढगफुटी झाली आहे, त्यामुळे तुफान पाऊस कोसळतो। या पावसामुळे आलेल्या पुरात लाकडाचे ओंडके देखील वाहून गेले, त्याची दृश्य समोर आली। मनालीतल्या बातम्या आपण पाहिल्या। आता एक बातमी आहे अपघाताची रुद्रप्रयागमधून। बस नदीत कोसळलेली आहे। प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस अलंका नदीत कोसळलेली आहे। बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील ही दुर्घटना आहे। बसमध्ये 18 ते 20 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे। एका प्रवाशाचा मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे। प्रवाशांना घेऊन जाणारी बस ही नदीत कोसळलेली आहे। अलकानंद नदीत कोसळल्याने ही दुर्घटना घडलेली आहे। रुद्रप्रयागमध्ये अपघात झालेला आहे। 18 ते 20 प्रवाशांना घेऊन जाणारी बस ही अलकानंद नदीत कोसळलेली आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाचे काही अधिकारी तिथे दाखल झाले। बचाव कार्य देखील सुरू करण्यात आलेलं आहे। एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे, बाकीच्यांचा शोध सुरू आहे। बातम्या चक्रीवादळाची। चक्रीवादळ किती भयानक असतं हा एक व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचा प्रत्यय तुम्हाला येईल। चक्रीवादळाचा फटका मोबाईल होमला बसलेला आहे। हवेचा वेग प्रचंड असल्यानं लोखंडी मोबाईल होम हवेत उडाले। ही घटना अमेरिकेच्या फ्लोरिडातील रेंचोरो विलेजमध्ये घडलेली आहे। वादळामध्ये किती ताकद असते ते आपण पाहिलं। पुण्याच्या राज्यातल्या बातम्यांकडे वळूया। बातम्या अकोल्यातून। संततधार पावसामुळे बाळापूर शहरातून वाहणाऱ्या महेश आणि मन या 2 नद्यांना पूर आलाय। पुलावरून 4 ते 5 फुटांपर्यंत पाणी वाहू लागलेलं आहे। त्यामुळे आता बाळापूर शहराला पुराच्या पाण्याचा विळखा पडलाय। नदीपात्राचं पाणी आता शहरातील काही भागात शिरलंय। नगर परिषदेच्या कार्यालयाच्या तळापर्यंत देखील पाणी आलेलं आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातील आपण चित्र बघतोय। 2 नद्यांना पूर आलंय आणि पुराचं पाणी आता शहरात शिरलेलं आहे। आता एक वेगळी बातमी। एका महिलेनं चक्क रेल्वे ट्रॅकवरून बुंगाट कार पळवलेली। मात्र महिलेनं हा कारनामा का केला पाहूयात एक खास रिपोर्ट। रेल्वे ट्रॅकवर बुंगाट निघालेली कार हा कुठल्या थ्रिलर चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन नाही, तर ही सत्य घटना आहे। एका महिलेने रेल्वे ट्रॅकवर बेधडक आणि बिनधास्त कार पळवली आहे। हे पाहून कर्मचाऱ्यांच्या काळजाचंही पाणी पाणी झालं। महिलेचा कारनामा पाहून लोकही आरडाओरडा करत होते। हा व्हिडिओ पुन्हा पहा। महिला रेल्वे ट्रॅकवर बुंगाट कार पळवतेय। महिलेचा कारनामा पाहून रेल्वेचे फोन खणाणले आणि कर्मचाऱ्यांनी महिलेला रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केला। मात्र महिला काही ऐकायला तयार नव्हती। तिने तब्बल 8 किलोमीटर कार तशीच ट्रॅकवरनं पळवली।
मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांनी महिलेला गाठलं आणि कारमधून बाहेर काढलं. मात्र मद्यधुंद महिला काही ऐकायला तयार नव्हती. तेलंगणातील शंकरपल्ली जवळच्या लिंगमपल्ली ते विकाराबाद जंक्शन दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवरच्या ड्राम्यामुळे हैदराबाद बंगळुरू ट्रेन तब्बल पाऊण तास थांबवावी लागली. त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. तर महिलेने हा ड्रामा का केला, तिची मानसिक स्थिती ठीक आहे का, की यामागे काही घातपाताचा कट होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मात्र अशी वेडपट कृती महिलेच्याच नव्हे तर रेल्वेतील शेकडो प्रवाशांच्या जीवावर बेतली असती. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. हैदराबादमध्ये महिलेनं कार रेल्वे ट्रॅकवर आणली तर दुसरीकडे लातूरमध्ये एका महिलेनं कार न उडवण्याचा दुसरीला प्रयत्न केलाय. ही धक्कादायक बातमी आहे. लातूर जिल्ह्यातून एका महिलेच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. 2 महिलांमध्ये अगदी किरकोळ कारणावरून वाद झाला आणि यामध्ये एका महिलेला अंगावर गाडी घालत जिवे मारण्याचा प्रयत्न झालाय. त्याचा व्हिडिओ समोर आलाय. या प्रकरणी आता लातूरच्या MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. थेट अंगावरच कार घातलेली आहे. या प्रकरणी आता MIDC पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. आपण दृश्यामध्ये बघतोय किरकोळ वादावरून या महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. तर पुढची बातमी अपघाताची. गुजरातच्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर एक अपघात झालाय. ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी आहे. भरधाव जाणाऱ्या ट्रकला मागून आलेल्या दुचाकीची धडक बसली आणि दुचाकीवरील दोघंही रस्त्यावर कोसळले. ही दुर्घटना आता CCTV मध्ये कैद झालेली आहे. बातमी आता बदलापूरमधून. बाईक स्वार स्टंटबाजी करत आला आणि महिलेला त्यानं उडवलं. एवढ्यावरच तो थांबला नाही तर पुढे जाऊन त्यानं आणखीन एका बाईक स्वाराला उडवलं आणि स्वतःही पडला. ही सर्व घटना CCTV चित्रित झाली. मात्र घटना घडून 2 दिवस होऊन गेले तरी सुद्धा गुन्हा दाखल झाला नाही. मांजिर्लीतील मोहन ग्रीनवूड परिसरातील ही घटना आहे. परिसरातल्या ट्यूशन क्लासच्या बाहेर उभ्या असलेल्या विद्यार्थिनींसमोरच शायनिंग मारण्यासाठी हे स्टंटबाज या ठिकाणी आले असावेत असा अंदाज आहे. बातमी मुंबईतून. नातवानं आपल्याच 60 वर्षांच्या आजीला चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याचं समोर आलं होतं. आजी स्वतः घर सोडून गेल्याचा दावा नंतर नातवानं केला होता. पण पोलिसांनी शताब्दी रुग्णालयापासून जवळपास 50 ते 60 CCTVचे कॅमेरे तपासल्यानंतर नातवानंच आजीला जंगलात टाकून पळ काढल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांनी आरोपी नातू आणि त्याचे 2 साथीदार या तिघांना अटक केलेली आहे. त्वचेचा कॅन्सर असलेल्या आजीला नातवानं आरेमधल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं होतं. मुंबईतल्या आरे कॉलनी परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. तेव्हा मी माझा कॅमेरा चालू करून आतमध्ये गेलो तेव्हा आजीचे एकदम पाय हलत होते. मी आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न केला. जवळ गेलो तेव्हा कळालं की त्या आजी जिवंत आहेत आणि मी आणखी पुढे गेलो तेव्हा त्यांचा असं चेहरा सडलेला दिसला. म्हणजे चेहऱ्याचा हा भाग पूर्ण त्यांचा सडलेला होता. म्हणजे जोरजोरात ओरडत सुद्धा होते, आई ग आई ग. कारण आणि जेव्हा स्टार्टिंगला आम्हाला त्याच्या हातावर जेव्हा चट्टे म्हणजे असे चट्टे दिसले तर आम्हाला असं मला संशय झाला की कुणीतरी त्यांना मारलं आहे. कारण हाताला म्हणजे असे भाजल्याचे चटके होते हाताला, दोन्ही साईडला हाताला होते, पायांना होते. आता पाहूयात वारीच्या बातम्या. सुरुवातीला माऊलींच्या पालखीकडे वळूया. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारीमधील शाही स्नान सोहळा जो असतो तो पार पडलाय. नीरा नदीमध्ये माऊलींच्या पालखींना स्नान घालण्यात आलेलं आहे. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत विठू नामाचा जयघोष करत नीरा नदीतील हा स्नान सोहळा पार पडला. हा सोहळा म्हणजे पालखी सोहळ्यातील एक भावनिक क्षण मानला जातो.
आता वळूया तुकोबांच्या पालखीकडे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं बारामतीत प्रवेश केला. यावेळी फुलांची उधळण करत पालखीचं स्वागत करण्यात आलं. बारामतीत पालखी सोहळा दाखल झाल्यानंतर राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवारांकडून स्वागत करण्यात आलं आणि यावेळी महाआरती करण्यात आली. सर्व संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज बारामतीत मुक्काम आहे. आता वळूया आपण रिंगण सोहळ्याकडे. श्री संत सोपान काकांचा पालखी आज बारामतीतील सोमेश्वर येथे मुक्काम आहे. पालखी सोहळ्याचा त्याआधी काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात हजारो भाविकांच्या साक्षीनं पहिलं गोल रिंगण पार पडलं. सोपान काकांच्या पादुकांचं रिंगण झाल्यानंतर मानाच्या अश्वानं 2 वेळा रिंगण पूर्ण केलं. महिलांनीही तुळशी वृंदावन डोक्यावर घेत भक्तिभावानं रिंगण पूर्ण केलं. सोपान काका पालखी सोहळ्यातील हे पहिलं गोल रिंगण होतं. आता वळूया आपण गजानन महाराजांच्या पालखीकडे. शेगाव येथून निघालेली संत गजानन महाराजांची पालखी आता धाराशिव जिल्ह्यामध्ये पोहोचली आहे. शहरात पालखी दाखल झाल्यानंतर धाराशिवकरांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात पालखीचं स्वागत केलं. शेगाव ते पंढरपूर असा प्रवास करत असलेल्या पालखीची 56 वर्षांची परंपरा अविरत सुरू आहे. गजानन महाराजांची पालखी आता धाराशिवमधील लेडीज क्लब मैदानावर मुक्कामाला असणार. गणगण गणात बोते श्री गजानन जय गजानन असं जयघोष करत वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले. पालखी सोहळ्याच्या काही बातम्या आपण पाहिल्या. पुढची बातमी तर नाशिकमधून. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांना हेलिकॉप्टरची सफर अनुभवता येणार आहे. ओझरहून नाशिकमधील तपोवन त्र्यंबकेश्वरसाठी हेलिकॉप्टरची सेवा पुरवली जाणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रयागराजप्रमाणेच भाविकांची मोठी गर्दी होणार असल्यानं हेलिकॉप्टर सेवा पुरवली जाणार आहे. एका हेलिकॉप्टरमध्ये 6 प्रवासी बसण्याची क्षमता असून दिवसभरात हेलिकॉप्टरच्या 50 फेऱ्या असतील. एका भाविकासाठी ओझर ते नाशिक अंदाजे 6,000 भाडं असणार आहे. तर त्र्यंबकेश्वरसाठी 10,000 रुपये भाडं असण्याचा अंदाज आहे. पुढच्या बातमीकडे. शतकातील सर्वात भव्य लग्न तब्बल 400 कोटींचं हा जो लग्न समारंभ आहे तो पार पडतोय. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेत. 100-200 नव्हे तर तब्बल 400 कोटींचा शाही विवाह सोहळा होतोय. जगातील 3रं सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस 61 वर्षीय जेफ बेझोस आणि त्यांची प्रियसी 55 वर्षीय लॉरेन सांजेस या आठवड्यात व्हेनिसमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. हा विवाह 24 ते 28 जून दरम्यान होणार आहे. या मेगा इव्हेंटमध्ये व्यवसाय, राजकारण, हॉलिवूड आणि वित्त क्षेत्रातील 200 ते 250 VIP पाहुणे उपस्थित राहणार आहेत. बघा, जगातील 3रे श्रीमंत उद्योजक जेफ बेझोस आणि लॉरेन सांजेसचं लग्न आहे. लग्न समारंभासाठी तब्बल 90 खाजगी जेट आणि 30 वॉटर टॅक्सी असणार आहेत. लग्न इटलीतील सुंदर व्हेनिस शहरात होणार आहे. बिल गेट्स, मार्क झुकरबर्गसह तब्बल 200 VIP पाहुणे निमंत्रित आहेत. लॉरेन लग्नाच्या पोशाखावर तब्बल 12 कोटींचा खर्च करणार आहे. आता आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुमच्याकडे बाईक असेल तर तुम्हाला देखील आता टोल भरावा लागणार आहे. होय, आता बाईकला देखील टोल टॅक्स असणार आहे आणि तसा मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळे खरंच असा निर्णय घेण्यात आलाय का याची मी पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात हा खास रिपोर्ट. बाईकला भरावा लागणार टोल. बाईकलाही फास्टॅग लावावा लागणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय?
तुमच्याकडे बाईक असेल तर आता तुम्हाला आणखी भुर्दंड लागणार आहे, कारण बाईकलाही आता टोल भरावा लागणार असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल करण्यात आलाय. याआधी कधीही बाईकला टोल नव्हता. मग आता सरकारनं असा निर्णय घेतलाय का? बाईकला टोल आकारण्याचा निर्णय अचानक का घेण्यात आलाय? बाईकला किती टोल असेल असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. देशभरात कोट्यवधी लोकांकडे बाईक आहे. ग्रामीण भागातही बरेच लोक बाईकचा वापर करतात. त्यामुळे खरंच बाईकला आता टोल आकारला जाणार आहे का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. पण मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. नॅशनल हायवेवर कार, ट्रक, बसला टोल भरावा लागतो. त्यासाठी फास्टॅग सिस्टीम लावण्यात आली आहे. याआधी बाईकला टोल नव्हता. मात्र आता बाईकलाही 15 जुलैपासून टोल भरावा लागणार आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं बाईक चालकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. त्यामुळे याची सत्यता आमच्या प्रेक्षकांना सांगण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची पडताळणी सुरू केली. नॅशनल हायवेबाबत मेसेज व्हायरल होत असल्यानं याबाबत आमच्या टीमनं केंद्रीय वाहतूक मंत्र्यांनी असा निर्णय घेतलाय का याची माहिती मिळवली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. बाईकला टोल लागणार हा दावा खोटा आहे. कुठेही बाईकला टोल आकारला जात नाही. 2 चाकी 3 चाकी वाहनांसाठी टोल फ्रीच आहे. इलेक्ट्रिक वाहनांनाही टोलमध्ये सूट देण्यात आली आहे. स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीच हा दावा दिशाभूल करणारा असल्याचं म्हटलंय. असा कोणताही निर्णय प्रस्तावित नसून दुचाकी वाहनांना टोलवर पूर्णपणे सूट असेल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील गडकरींनी केलंय. त्यामुळं आमच्या पडताळणीत बाईकवर आता टोल लागणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.